आता नुकताच तुझा एक इंटरव्ह्यू सगळीकडे अरे व्हायरल बापरे! झाला होता हो, आणि त्या इंटरव्ह्यू मधलं तुझं एक स्टेटमेंट होतं जे सध्या खूप व्हायरल म्हणजे सोशल हो. मीडियावर अक्षरशः म्हणजे खूप मला बऱ्यापैकी असं वाटतं, की त्याबद्दल काय सांगशील? हे बघ काय सांगू शेवटी माणूस आहे, माणसाचे विचार आहेत. ते विचार कधी-कधी खरे होतात, कधी-कधी त्या विचारांमध्ये दुरुस्ती होते आणि ह्यालाच मी अ, माणसाचं असणं म्हणेन. मी जर नसेनच, तर हा विचारही तुमच्यापर्यंत पोहोचला नसता. तो चुकीचा का असेना, तो कसा का असेना, तो माझा विचार आहे. आणि म्हणजे हे कदाचित सामान्य प्रेक्षकांना कळणार नाही, पण आम्हा कलाकारांना हे थिअरीमधनं किंवा ह्याच्यातनं शिकवलं जातं, की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इनिबिशन्स नसले पाहिजेत. इनिबिशन्स म्हणजे न्यूनगंड किंवा कशाबद्दलही इन्फिरियरिटी असलं नाही पाहिजे. मग तुम्हाला व्यक्त होताना म्हणजे कुठल्याही प्रकारचे काय इनिबिशन्स ठेवू नका असं शिकवतात पहिल्यापासून. आणि कपडे हा त्याचा बाह्य भाग झाला. सो मला म्हणताना असं म्हणायचं होतं, की मनाने पण आपण मुक्त व्हायला पाहिजे. प्रेक्षकांपाशी अगदी ओपनली आम्हाला एक्सप्रेस करता आलं पाहिजे. मग त्या भूमिकेसाठी किंवा त्या भूमिकेमध्ये जर आपल्याला समजा आता हल्ली तर म्हणजे वेस्टर्न क्लोथिंगमध्ये असं काही राहिलेलंच नाही, की स्लीव्हलेस म्हणा किंवा ऑफ शोल्डर म्हणा, असं काही त्याला लिमिट नाही राहिलंय. पण आक्षेपार्ह नाही, पण अदरवाईज सुद्धा पुरुषांना आणि महिलांना आपापल्या पद्धतीने एक्सप्रेस होण्याचा हक्क आहे. आणि मग ते त्यांच्या कपड्यातनं असू दे, ते त्यांच्या लेखनातनं असू दे, ते त्यांच्या कलेतनं असू दे. आणि आय थिंक कलाकार म्हणून हेच मी एक स्वातंत्र्याकडे बघते ना, असं आम्हाला शिकवलं जातं. सो आय डोंट नो मला असं वाटतंय की लोकांनी ते हुकसारखं वापरलं. पण ज्यांनी इंटरव्ह्यू बघितला त्यांनी सगळ्यांनी इतक्या सकारात्मक अ, अ, प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवल्यात, की मी खरंच कृतज्ञ झाले, की आय डिडंट एक्स्पेक्ट इट. मला आधी वाटलेलं, की माझ्या पर्सनल लाईफचा एक तुकडा मी तुमच्या पुढे असा उघडतीये आणि सांगतेय. पण मला खूपच सोशल मीडियावर चांगला चुकीच्या प्रतिसाद पद्धतीने ते आलं असं वाटतं का? नाही वाटत. कारण मी म्हणलं तसं, की सोशल मीडिया विल म्हणजे सुरुवातीला त्याचं जे हे केलंय कात्री मारून प्रोमो जे कट. छोटा पार्ट कट केलाय, तो फक्त त्याचा एक भाग आहे. तुम्ही जर इंटरव्ह्यू बघितलात, तर ज्या लोकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या, त्यांनी कदाचित जाऊन इंटरव्ह्यू बघितला आणि त्याच्यानंतर मला बॅकलॅश नाही आला. म्हणजे सुरुवातीला असं वाटलं, की हे काय बोललीस तू?" पण मग ज्यांनी बघितलं ते सगळे म्हणाले, "नाही, नाही, ठीक आहे. आम्हाला कळतंय तुला काय म्हणायचंय." सो आय थिंक माणसं म्हणजे आपले प्रेक्षक एवढेही बावळट नाहीयेत. त्यांना आय थिंक थोडं असं वाटलं, की मी ऑफेंड करते, पण नाही.